विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता तरी सुरुवात करूया. हा माझ्याबरोबर सुरुवात करा तुम्ही. मला काय म्हणायचंय बघा लक्षात घ्या. सर अजून मी काही अभ्यास केला नाही. होईल का माझा अभ्यास? ओके. मी आजपासून करणार आहे. होईल का माझा अभ्यास? हे असे प्रश्न विचारायचे बंद करायचं तुम्ही. मी तुम्हाला सांगू का तुम्हाला कमबॅक करायचंय. पुन्हा यायचंय या स्पर्धेमध्ये. तुम्ही 11वी वाया घालवली, जाऊ दे काही हरकत नाही. तुम्ही आतापर्यंत काय केलं नाही, चालेल मला काही हरकत नाहीये. आता करायचंय. सर करायचंय पण कसं करू? मोठा प्रश्न आहे तुमच्या समोर. मग आता तुम्ही मला फॉलो केलंच पाहिजे. एक लक्षात घ्या, तुम्ही 12th स्टँडर्ड मध्ये आहे. बरोबर आहे? आणि तुम्ही कुठं ना कुठं तरी डमी कॉलेजला जॉइन आहात. प्रॉब्लेम काय झालाय, की तुम्ही 11th मध्ये एकही टेस्ट दिलेली नाहीये. बरोबर आहे? आणि आता मात्र काय होणार आहे, की कॉलेजमध्ये तुमच्या एक्झाम सुरू आहेत. तुम्ही टेस्ट देणार तरी कशा रे? मी तुम्हाला सांगू का, आमच्या साताऱ्यातली मुलं लातूरला जातायत, कॉलेज इथं आहे. साताऱ्यातली मुलं इचलकरंजीला जातात, कॉलेज इथं आहे. साताऱ्यातली मुलं कोटाला जातायत, कॉलेज इथं आहे. मग कशी टेस्ट देणार तुम्ही? मग तुम्ही टेस्ट देतच नाहीये. बोर्डची प्रिपरेशन करत नाहीये. मग ही मोठी चूक आपल्याला सुरुवातीलाच दूर करायची आहे. मग मी तुम्हाला टार्गेट देतोय. तर टार्गेट आहे फर्स्ट सेमिस्टर. मी तुम्हाला सांगतो. पहिल्या सेमिस्टरला आपण टार्गेट करणार आहे. फिजिक्सचे 8 टॉपिक, केमिस्ट्रीचे 8 टॉपिक, मॅथ्सचे 8 टॉपिक असतील असं इमॅजिन करूया आपण. असं आपण इमॅजिन करूया. बरं यात करायचं काय? मी तुम्हाला आता टार्गेट देतोय लक्षात घ्या. समजून घेण्याचा प्रयत्न करा. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला फिजिक्समध्ये काय करायचंय? तर फिजिक्सचा अभ्यास करत असताना मी तुम्हाला सांगतोय त्याच प्रमाणात तुम्ही जायचं, की पहिल्यांदा ॲट एनी कॉस्ट तुम्हाला डेफिनिशन्स करायचे आहेत. ॲट एनी कॉस्ट. हां, सगळ्या टॉपिक मधल्या डेफिनिशन जो तुम्हाला सिलेबसमध्ये आहे टॉपिक त्याच्या डेफिनिशन्स केल्या पाहिजेत. मग रोटेशनल डायनामिक्समध्ये कोणती डेफिनिशन आहे रे? मोमेंट ऑफ इनर्शिया एकच डेफिनिशन आहे. बरं अजून पुढे टॉपिक वाढत जातात, डेफिनिशन्स पण वाढत जातायत लक्षात घ्या. डेफिनिशन्स खूप आहेत. किती आहेत रे? 70 ते 80. मग एक तुम्ही काय करणार? आपल्या चॅनलवर ओके, इम्पोर्टंट डेफिनिशन्स फिजिक्स सह्याद्री ट्युटोरियल असं YouTubeवर सर्च करा. सगळ्या डेफिनेशन विथ पेज नंबर मी दिलेत. व्हिडिओ शोधा. ओके, व्हिडिओ शोधा. बर जेव्हा तुम्ही डेफिनेशन करणार तेव्हा मॅग्नेटिक मटेरियलमध्ये डायमॅग्नेटिक सबस्टन्स, फेर्रोमॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स अशा 3 डेफिनेशन केल्या तुम्ही. मग त्या डेफिनेशन केल्या तर नंतर पी-वाय-क्यू जर बघितले तर तुम्हाला असे प्रश्न दिसतील. डिस्टिंग्विश बिटवीन पॅरामॅग्नेटिक आणि फेर्रोमॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक आणि फेर्रोमॅग्नेटिक. मग तुम्ही डेफिनेशन केल्यानंतर डिस्टिंग्विशला त्याची मदत होणारच आहे. प्री व्हायब्रेशन, रेझोनन्स ओके ह्या ज्या आहेत ना, त्याच्यात सुद्धा डिस्टिंग्विशचे प्रश्न आहेत. इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन त्याचं सुद्धा डिस्टिंग्विश आहे, की जे परीक्षेत आलेलं आहे. मग पहिल्यांदा काय केलं आपण? डेफिनेशन सगळ्या केल्या. नंतर काय केलंय आपण? डिस्टिंग्विश केलंय. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला देणार आहे काय? डायग्राम. परफेक्टली ब्लॅक बॉडी. किती वेळा प्रश्न रिपीट झालाय. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट त्याची डायग्राम विचारतात. सिंपल पेंडुलम. ड्रॉ सिंपल पेंडुलम असा आला नाही रे प्रश्न कधी. पण सिंपल पेंडुलमच्या पिरियोडिक टाईमसाठी तुम्हाला काय करायचंय? एक्सप्रेशन तयार करायचंय. 3 मार्काचा प्रश्न आहे. 1 मार्क डायग्रामला असतो रे. मग ह्या डायग्रामची व्हॅन डी ग्राफ जनरेटर डायग्राम आलेली आहे परीक्षेत. मग एक काम करायचं. वाय लर्न ॲप्लिकेशन काढायचं. प्रत्येक टॉपिकचे आय-एम-पी क्वेशन्स बघायचे. अरे थांबा ना, मी आहे ना. मी तुम्हाला सांगतो टॉपिक वाईज आय-एम-पी क्वेशन सुद्धा आपल्याकडे दिलेले आहेत. आता माझंच एक काम काय आहे, की जुन्या सगळ्या प्लेलिस्ट जुन्या एकदम डिलीट करून नवीन तुम्हाला 2-3 वर्षात जे काही मी व्हिडिओ अपलोड केले, जे तुम्हाला उपयोगाचे आहेत, ते मी त्याच्या प्लेलिस्ट बनवून देण्याचा प्रयत्न करेन. मग तुम्ही पण सर्च करा थोडं ते होईपर्यंत माझं. मग पहिल्यांदा डेफिनिशन केलं, नंतर डिस्टिंग्विश केलं, नंतर डायग्राम केल्यानंतर अशा टाइपचे प्रश्न आहेत. एक्सप्लेन द टर्म. मग पोलार, नॉन पोलार, डायइलेक्ट्रिक एक्सप्लेन करा असा प्रश्न येईल. पण एक्सप्लेनेशन इथं झालंय. झालेलं आहे. बरं आता हे डेफिनिशन, डिस्टिंग्विश, डायग्राम आणि एक्सप्लेन द टर्म आणि एवढं झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला करायचे आहेत लॉज. ओके. चला आता मी काय करतोय माझ्या फोनमध्ये मी वायलन ॲप्लिकेशन ओपन करतो. ओके. तुम्ही तुमच्या फोनमध्ये करा ना वायलन ॲप्लिकेशन डाउनलोड करून ओपन करा. याच्यामध्ये मी जातोय कुठं बघा, मी जातोय बोर्ड क्वेशन पेपर आणि 2025 मध्ये जुलैचा पेपर फिजिक्सचा ओपन करतोय.
आणि मी मोजत जातोय बरं का. आता लक्ष द्या. मी काय म्हणतोय ते शांतपणे लक्ष द्या. मी आता काय-काय आलंय ते बघतोय बरं का. तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. ओके. चला मी असं इथे एक लाईन ड्रॉ करतो बरं का. एका मार्काला प्रश्न आलेला आहे. करंट लॉ म्हणजे कन्झर्वेशन ऑफ चार्ज आहे आणि व्होल्टेज लॉ म्हणजे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे लक्षात घ्या. तेवढंच विचारलंय. मग लॉ केलं की तेवढं जमणार की आपल्याला? बरं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, जेव्हा व्ही-एस-ए दिसतायत मला, ओके, डिफाईन म्युच्युअल इंडक्टन्स. ओके. एक लाईन ड्रॉ केली मी हां. डिफाईन मॅग्नेटायझेशन 2 लाईन ड्रॉ करतोय मी. ओके. म्युच्युअल इंडक्शन इंडक्टन्स त्याच्यानंतर मॅग्नेटायझेशन. बरं. आता सेक्शन बी मी हळू शोधतोय. ड्रॉ अ लेबल डायग्राम ऑफ व्हेरिएशन ऑफ कायनेटिक एनर्जी. हे 2 लाईन ड्रॉ केल्या म्हणजे कळालं का रे बाळांनो? 2 मार्काचा तो प्रश्न आहे लक्षात घ्या. डायग्राम. त्याच्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक 2 मार्काला. स्टेट फॅराडेज लॉज 2 मार्काला. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो न्यूमेरिकलला मी तुमचे मार्क काउंट करत नाही रे सध्या, राहू दे. मग सेक्शन ए आणि सेक्शन बी झाला. किती मार्काला आलं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 मार्क झाले. आता सेक्शन सी मध्ये जाऊया. डिफाईन कोहेसिव्ह फोर्स, रेंज आणि स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स 1, 2 आणि 3. हे असलं आठवतंय का तुम्हाला? 8, 9, 10 मध्ये आठवतं ना तुम्हाला हे असलं होतं बाळांनो लक्षात घ्या. 5वी लाईन आपण क्रॉस मारतो बरं का. ओके. 3 मार्काच्या डेफिनिशन्स आलेत. बरं त्याच्यानंतर हेल्प ऑफ विथ द हेल्प ऑफ नीट डायग्राम एक्सप्लेन द यूज ऑफ मीटर ब्रिज. डायग्रामला बघा मी 1च मार्क कन्सिडर करतोय. एक्सप्रेशन 3 मार्काचं आहे. डायग्रामला 1 मार्क आहे लक्षात घ्या. बरं. आता त्याच्यानंतर फाइंड द शॉर्टेस्ट लाँगेस्ट नाही. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ असोसिएटेड विथ एन इलेक्ट्रॉन नाही. पॅरलल प्लेट हे सगळं जाऊ दे चला ठीक आहे. आता सेक्शन डी. डिफाईन आयसोथर्मल प्रोसेस. ओके. डिफाईन आयसोथर्मल प्रोसेस. ठीक आहे. त्याच्यानंतर डिफाईन लॉजिक गेट. डिफाईन लॉजिक गेट. ओके. बरं. त्याच्यानंतर अजून सांगतो तुम्हाला मी फोर कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न बघा हा सोपा प्रश्न आहे. इथे मी काउंट केलेला नाहीये. त्याला नाही काउंट करणार बघा. नाही काउंट करणार. आता मी तुम्हाला सांगू का? आता आता कसं आहे बघा, की हे जे मी आता ह्या माझ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगतोय, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. डी-के लॉ सापडला मला. डी-के लॉ 3 मार्काला आलाय. अरे गडबड झाली. थांबा. पहिला लॉ किती मार्कला होता रे? 3 मार्काला होता ना? मग 4, 5 आणि हां, असे 3 मार्काला लॉचा, डी-के लॉचा प्रश्न आलेला आहे लक्षात घ्या. ओके. तसंच मी गडबड करतोय रे, त्यामुळे कुठेतरी एखादा राहिला असेल प्रश्न. चला एवढेच मोजूया आपण. मोजा बघू माझ्यावर. 5 आणि 1 6, 9, 10, 11, 11, 12, 13 आणि 18. मी तुम्हाला सांगतो जवळ-जवळ 18 मार्काला हे इतके सोपे प्रश्न आलेले आहेत. पण मी घाई केलेली आहे लक्षात घ्या. मी काही गडबड करतोय मी लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का? पण मी तुम्हाला क्लिअरली सांगतो डेफिनिशन किती मार्काला आहेत बघा ना. डेफिनिशन्स किती मार्काला आहेत? 7 मार्काच्या डेफिनिशन्स आहेत. म्हणजे सुरुवातीला डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश बघा मी शांतपणे बघितलं ना, तर हा स्कोर वाढत जातोय बरं का. म्हणजे कमीत कमी 20 ते 30 मार्काला हे ईझी क्वेशन्स येतायत. याच्यात तुम्ही एक्सपर्ट व्हा आणि यात सांगतो तुम्हाला. आता क्लिअरली बघा, की तुम्हाला चांगला स्कोर करायचा असेल, तर तुम्हाला न्यूमेरिकल्स केलेच पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो, आपलं ॲप डाउनलोड करा सह्याद्री ट्युटोरियल्स. त्यात फिजिक्स न्यूमेरिकल बॅच, व्हिजन बॅचमध्ये ते फोल्डर शोधा. रोटेशनलचे 10 व्हिडिओ फ्री दिलेत मी. न्यूमेरिकल्स बॅचमध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगतो रे, पुस्तकातले सगळे सॉल्व्हड प्रॉब्लेम मी परत एक्सप्लेन करून सॉल्व्ह करून दिलेत. पुस्तकातले सगळे मध्ये जिथे प्रॉब्लेम आहेत ते मी घेतलंय. सगळे एक्सरसाइजमधले न्यूमेरिकल्स विथ लॉ कॅल्क्युलेशन घेतलंय. मग त्याच्या बाहेरचं काहीच येणार नाही. म्हणजे मी हा जर पेपर बघितला ना, इथे जे बरेचसे प्रश्न मला दिसतायत ना, इथे पोटेन्शिओमीटरचं दिसतोय मला करंट, ते घेतलंय आम्ही आणि पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न येत नाहीत. मग कळालं का तुम्हाला फिजिक्स काय करायचंय ते? याची सुरुवात करा ना आणि कशासाठी करायची आपल्याला? त्या सेमेस्टरसाठी करायची आहे. ओके. आता सेम लॉजिक तुम्हाला फॉलो करायचं आहे केमिस्ट्रीसाठी सुद्धा. केमिस्ट्री सुद्धा तुला डेफिनिशन्स करायच्या आहेत. 1-2 मिनिटात आपण बघूया ना रे बाळांनो. थोडासा वेळ लागेल म्हणूया आपण. तर थोडंसं मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की काय आहे माहिती का? केमिस्ट्रीमध्ये डेफिनिशन्स ह्या सेक्शन 1 मध्ये पण आहेत आणि ऑर्गॅनिकमध्ये पण आहेत बरं का. ऑर्गॅनिकमध्ये सुद्धा डिफाइन अल्डिहाइड, गिव्ह क्लासिफिकेशन. डिफाइन कीटोन, गिव्ह क्लासिफिकेशन. असे भरपूर प्रश्न आहेत. चला केमिस्ट्रीचा पेपर मला मिळालाय. ओके. डायरेक्टली मी सेक्शन डी पासून सुरुवात करतो रे. सेक्शन डी.
डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड आहेच. ड्रॉ अ लेबल डायग्राम ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. डिफाइन कोऑर्डिनेशन नंबर. त्याच्या एक भरभर घेतो बरं का मी. जास्त वेळ लावत नाही, लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का, खूप प्रश्न असतात बरं का. स्ट्रक्चर विचारलेत, लेंथ अँड कॉन्ट्रॅक्शनची डेफिनिशन पुन्हा विचारलेली आहे. बफर सोल्युशन, सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट, कॉमन आयन इफेक्ट याचे डेफिनिशन्स विचारलेत. त्याच्यानंतर अजून सांगतो सॉल्ट ब्रिज बद्दल विचारलंय. आयसोटोनिक सोल्युशन, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे इथं 10 मार्कला डेफिनिशन आहेतच ना. मग पहिल्यांदा ते करा. एक्झामच्या आदल्या रात्री डेफिनिशन्स होत नाहीत. आदल्या रात्री काहीच होत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला हे सुरुवातीपासून केलं पाहिजे. आता मॅथ्समध्ये काय केलं पाहिजे? तर ॲट एनी कॉस्ट तुम्ही थेरम करा रे. डेरिव्हेटिव्हचे 3 थेरम आहेत. त्यातलं एक परीक्षेत येतं 4 मार्काला. इंटिग्रेशनचे 2 थेरम येतात. टोटल इंटिग्रेशनमध्ये ते जवळ-जवळ 8 मार्काला येतात. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा 1 थेरम येतं 4 मार्काला किंवा 3 मार्काला. वेक्टरचे थेरम 2, 4 किंवा 8 मार्काला येऊ शकतात. मोजा ना, इथंच येऊ शकतं. एखाद्या वेळेस कमी जास्त होतील, पण थेरमला वेटेज आहे. मग आता आपण येऊया पहिल्या स्लाइडकडं. काय लिहिलंय? करूया ना सुरुवात आपण आत्तापासून, लक्षात घ्या. माझ्या लाईव्हला तर तुम्ही जॉइन होतायच. ओके, त्याचं शेड्यूल्स तर मी तुम्हाला देतोयच, रेग्युलरली देतोय, लक्षात घ्या. पण आता महत्वाचं काय आहे मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मी आपल्या व्हिजन बॅचमध्ये काय प्रोव्हाईड करतोय मी तुम्हाला सांगतो. ते फॉलो करा रे. पहिली गोष्ट म्हणजे की संघर्ष बॅचमध्ये तो फिजिक्सचा टॉपिक व्यवस्थित क्लिअर केला जातो. संघर्ष बॅचमध्ये सुद्धा मी सगळे न्यूमेरिकल ऑलमोस्ट घेतलेले आहेत. त्याच्यानंतर फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये सेम टॉपिक 100% न्यूमेरिकल परत घेतले जातायत. त्याच्यानंतर क्रॅश कोर्समध्ये त्या टॉपिकचे सगळे एम-सी-क्यूज केले जातायत. त्या टॉपिकवर नुसती टेस्ट होत नाही, तर ग्रुप टेस्ट पण होते. मग आता का नाही रिझल्ट लागणार एवढं आपण घेतोय तर? बरं, ते जाऊ दे आता. आता हे झालं फिजिक्सचं, म्हणूया आपण. आता संघर्ष बॅचमध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री घेतोय. ऑर्गॅनिक. फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये सगळ्या रिएक्शन्स परत घेतोय. क्रॅश कोर्समध्ये परत एम-सी-क्यूज घेतोय. अरे मग एक-एक टॉपिक 3-3, 4-4 वेळा होतोय. फिजिक्स संघर्ष बॅच आणि फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये मॅथ्स घेत नाहीये आपण. पण मॅथ्स आपलं क्रॅश कोर्समध्ये होतंय. मग मी तुम्हाला सांगू का, की संघर्ष बॅचची किंमत 3,000, याची 1.5 म्हणजे ठीक आहे, चला 1.5, 1.2 पकडा चला. म्हणजे 1,500 पकडा, याची 3,000 म्हणजे 7,500 चा कोर्स आपण तुम्हाला फक्त 4,500 मध्ये आपण व्हिजनमध्ये देतोय. ओके. आणि मुलांना मी असं लाईव्ह घेतोय ना, मी अनुभव घेतला बरं का. लाईव्ह घेतो तसे ॲडमिशन्स वाढतायत. कारण मुलांना ते टीचिंग कळतंय. तुम्हाला सुद्धा माझे डेमो लेक्चर्स किती आहेत मी तुम्हाला सांगतो. आता ओपन काढून दाखवत बसत नाहीये मी. पण प्रत्येक बॅचमध्ये जवळ-जवळ 70, 80, 100 फ्री व्हिडिओ मी प्रोव्हाईड केले असतील. तुम्ही ते बघा अगोदर. माझ्याबरोबर सुरुवात करा. कमबॅक करायचंय तुम्हाला. आता क्लिअरली मी सांगतो, की कमबॅकची खरी गरज कुणाला रे बाळांनो? ड्रॉपर्स. ओके. खरी गरज कुणाला आहे? ड्रॉप घेतलाय मुलांना. मग माझी एकच अट आहे. मी एकच अट सांगतोय. काही विचारलं तर विथिन सेकंड ते आठवलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. विथिन सेकंड. नाही सांगता येत, नाही तयारी तुमची. मग घेऊ नका ड्रॉप, लक्षात घ्या. काही उपयोग नाही ड्रॉप घेऊन मग. विथिन सेकंड पाहिजे. मी इंटिग्रेशनचा कुठलाही फॉर्म्युला विचारला, मी डेरिव्हेटिव्हचा कुठलाही फॉर्म्युला विचारला, मी फिजिक्समधला, मी केमिस्ट्रीमधला कुठलाही फॉर्म्युला विचारला, की विथिन सेकंड पाहिजे मला. विथिन सेकंड. हां, मी विचारलं रोसेनमॅन रिडक्शन, पॅलाडियम ऑन BaSO4. ओके. आणि ते जे आहे ना, अल्डिहाइडमध्ये बेन्झॉइल क्लोराईड किंवा एसिल क्लोराईड असतं त्याच्यात. तर क्लोरीनच्या ठिकाणी फक्त हायड्रोजन येतोय ना. अल्डिहाइडमध्ये कन्व्हर्ट होतोय ना. डाय अल्किल कॅडमियम म्हणलं की कीटोन तयार होणार, लक्षात घ्या. हे आलं पाहिजे. मग डायबाल म्हणजे डायआयसोब्युtyl अॅल्युमिनियम हायड्राइड, लिथियम अॅल्युमिनियम हायड्राइड, मग हे दोघंही डबल बॉन्ड रिड्यूस करतायत का? मग असले पॉइंट आहेत. मग हे कोण घेणार? मी आहे ना. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. मी आजच्या लेक्चरमध्ये मुलांना एक पेपर ओपन करून दाखवला, रिस्पॉन्स शीट. सीईटीचे 50 प्रश्न. अरे, तुम्हाला सांगतो जवळ-जवळ 28 मार्काला न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे प्रश्न होते. जे मुलं सोडवत नाहीत आणि आपली मुलं ते सगळं करणार आहेत, लक्षात घ्या. आणि 22 सोपे प्रश्न. हां, तेही अभ्यासाला तर जमणार आहेत. मुलांना इथं स्कोर होतो. इथं 0 असतो ऑलमोस्ट. पण आपल्या बाबतीत तसं होणार नाहीये. तुम्ही माझ्याबरोबर आहात ना, तर इथं चांगला रिझल्ट लागणारच आहे. बऱ्याच वेळा मी हा नंबर दिलाय. तुमचे कॉल पण भरपूर येतात रे. कॉल पण तुम्ही ऑब्झर्व्ह केलंय. बऱ्याच वेळा मी तुम्हाला मिस कॉलला पण ॲन्सर दिलेलं आहे, लक्षात घ्या. पण WhatsAppला याच्यावर तुम्ही तुमचे डाउट्स मला पाठवा. तुमच्या मनातले काही प्रश्न असतील सांगा. काही तुमच्या मनात शंका असतील त्या दूर करून
सुरुवात करायची. करायची म्हणजे जोरात सुरुवात करायची. ऑल द बेस्ट.